नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विटा व तालुक्यातील महिलांना सुवर्ण संधी, आमदार सुहास बाबर यांची संकल्पना। कार्यक्रमात विरोधकांचे कान टोचले। सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव 2025 बचत गट प्रदर्शन विक्री व फूड फेस्टिवल या उपक्रमाचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। सोमवार दिनांक 13 पर्यंत हा महोत्सव विट्यातील साळशेंगे रस्ता महात्मा गांधी विद्यामंदिर पटांगणात असणार आहे। यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी कलाकुसर करून तयार केलेल्या वस्तूंची विक्री करता यावी व त्यांनी त्याच महोत्सवात बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद सर्वांना चाखता येणार। या बचत गट प्रदर्शन विक्री व फूड फेस्टिवलमुळे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे। सध्याच्या काळात पारंपरिक व स्वदेशी वस्तू लुप्त होत चालल्या आहेत, त्यालाच पुनर्जीवित करण्यासाठी आणि आपल्या भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा ग्रामीण महोत्सव भरवण्याची संकल्पना राबवल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले। यावेळी महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद या ग्रामीण महोत्सवाला मिळाला। या शोभा ग्रामीण महोत्सवात जवळपास 126 स्टॉल उभारले आहेत। शोभा ग्रामीण महोत्सवाच्या उद्घाटनानंतर बोलताना खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर, शोभा ग्रामीण महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित वयाच्या 24व्या वर्षी जे IPS झाले आणि IPS झाल्यानंतर पश्चिम बंगालला त्यांचं पोस्टिंग झालं होतं। 5 वर्ष त्यांनी तिथं IPS म्हणून काम केलं आणि परत वयाच्या 28-29 वर्षी IAS झाले आणि आता सांगली जिल्हा परिषदेला CEO म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी स्वीकारली ते विशाल नरवाडे साहेब। कदाचित सामान्य लोकांना माहित नसतील पण सगळ्या राजकीय लोकांना माहित आहेत, कारण ती विट्यामध्ये काही दिवस प्रोबेशनवरती ते शिवसाहेबांनी काम केलं होतं आणि अनेक रती महारथींचं अतिक्रमण करण्याची जबाबदारी शिवसाहेबांनी त्याला पूर्ण केली होती। त्यामुळे अनेक लोकांना ते माहिती आहेत। कारण दादाच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा शोभा ग्रामीण महोत्सव कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय। शिवसाहेब मनोगताच्या सुरुवातीला मी एकच मला मुद्दाम सांगतो, ज्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या आईचं नाव असतं तो आमच्या दोघांच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक आणि अत्यंत मनापासून केलेला कार्यक्रम असतो। कारण ती गेल्यापासून तिचं अस्तित्व आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता तिचं अस्तित्व कायमस्वरूपी राहावं आणि या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा हेतू त्या पाठीमागचा आहे। म्हणून तिच्या नावानं आम्ही एक फाउंडेशन सुरू केलं होतं, ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून यथाशक्ती आम्हाला जेवढी मदत करता येईल लोकांना ते करण्याचं, मग ती वैद्यकीय मदतीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टींची मदत करण्याची भूमिका त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय। आणि खऱ्या अर्थानं असे उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतात, पण तालुका प्लेसवरती विट्यासारख्या शहराच्या ठिकाणी असा एखादा कार्यक्रम व्हावा ज्या कार्यक्रमामध्ये ह्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याचं प्रदर्शन आणि विक्री आणि खाईचे स्टॉल असे एकत्रित कार्यक्रम व्हावा असा हेतू त्याच्या पाठीमागचा होता। उद्देश एवढाच होता की ह्या बचत गटाच्या मार्फत ज्या महिला काम करतात त्या उत्पादित केलेल्या मालाला कुठंतरी मार्केट मिळावं आणि ते मार्केटिंग होत असताना त्या सगळ्या उत्पादनाला त्या बचत गटांना त्यातून त्याचं उत्पन्न मिळावं, पैसे मिळावेत आणि सगळ्यांच्या विकासाबरोबर खऱ्या अर्थानं ह्या बचत गटांना महिलांचा विकास झाला पाहिजे ही एवढी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी घेतोय। मी BDO साहेबांचं, त्यांच्या अख्ख्या टीमचं मनापासून आभार मानेन। साहेब, फक्त ह्या तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास 1145 गट आहे आणि या 1145 गटामध्ये आपल्या खानापूर तालुक्यामध्ये काम करत असलेली महिलांची संख्या तब्बल 12,000 पेक्षा जास्त आहे। 12,000 महिला एकत्र या ठिकाणी काम करतात आणि BDO साहेबांसाठी, बर्जेंसाठी, त्यांच्या सगळ्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजून जोरदार अभिनंदन करूया। त्यात गेल्या 3 वर्षामध्ये या लोकांनी 54 कोटी रुपयाचं त्यांना फंडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। 54 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिलेत। ह्या 1 वर्षामध्ये जवळपास 4.5 कोटी 80 लाख रुपये तुम्ही BDO साहेब यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं आज
ज्यावेळेला आम्ही जाहिरात सुरुवात केली होती, पंत काका म्हणतात ते अगदी चुकीचं नाही, कारण एवढं खूप प्रचार झाला असं नाही. पण ह्या 6-7 दिवसामध्ये आम्ही तो प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर याची जाहिरात थोडीफार करून आम्हाला शेवटी पहिला प्रयोग आहे. कारण आम्ही भीमतळी जत्रा बघितली, अशा बचत गटांच्या अनेक जत्रा बघितलेत. त्या स्वरूपावरती आपल्याला काय सुरू करता येईल, अगदी 10-12 दिवसामध्ये प्लॅन करून आम्ही केलं. जवळपास 126 गटांनी आपल्या ह्या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवलाय. आटपाडीमधील 6 गट आहेत, विसापूर सर्कलमध्ये 6 गट आहेत, तालुक्यातले 87 गट आहेत आणि विटा शहरातले 16 गट आहेत. म्हणजे या शहरातल्या सुद्धा महिला त्या बचत गटाच्या प्रदर्शनानिमित्त एकत्र आली, त्यांची उत्पादनं इथं आणतायत, विक्री करतायत, पैसे मिळवतायत आणि अल्टिमेटली ते आमचा स्वभाव असा आहे की हे सगळं ज्यावेळेला विट्यामध्ये ह्या स्टॉल उभा राहत आहेत, ग्रामीण भागातल्या सगळ्या खरेदीदार ते शहरामध्ये पोहोचून ह्या विट्या शहरातल्या सुद्धा मार्केटला कुठेतरी हातभार लागण्याची जबाबदारी या निमित्तानं आम्ही 100% पूर्ण करतोय. आणि माझी जबाबदारी आहे साहेब, आता विधानसभेची निवडणूक झाली, तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये कुठेही माहिती घ्या, सगळ्यात जास्त महिलांचं मतदान कुठं झालं तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आणि जे झाले ते सगळ्या माझ्या पाठीमागे होते सर. म्हणजे त्याला काय कारण आहे देव जाणे, न भूतन भविष्यातील निवडणूक झाली होती आणि या सगळ्या माता भगिनींनी माझ्यासाठी माझ्या आईची भूमिका पार पाडली, या सगळ्या माझ्या पाठीमागे उभा राहिल्या. त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे, आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांचा कुठं ना कुठंतरी आपण ह्यांच्या उपकारातनं उतरायला झालं पाहिजे, याची परतफेड कुठं करता आली पाहिजे. ह्या भूमिकेतनं आम्ही हा कार्यक्रम घेतोय. आज मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, खरं सांगायला नाही पाहिजे, मागच्या वेळेला बीडीओ साहेबांनी असा कार्यक्रम घेतला होता, 3 दिवसाची विक्री 2.5-3 लाख रुपये होती. काल सुरुवात केली, खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आपला सुरू होणार होता, पण कालच्या दिवसभराची विक्री 3 लाख रुपये. आजचा आणि उद्याचा परवाचा दिवस अजून 2-3 दिवस त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, बचत गटातल्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असलेलं काम तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून, तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथून पुढच्या काळामध्ये ही बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ह्या भागामध्ये झाली पाहिजे. यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या उत्पादनांना शिवसाहेब माझी विनंती आहे की यांना कुठेतरी आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. कारण तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही आम्हाला ते उमेदचं एक मॉल इथे द्याल, या हेतून आम्ही तुमची त्या ठिकाणी वाट बघत बसतो. माझ्या माता भगिनींना खूप मोठं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की ह्या भागातल्या, ग्रामीण भागातल्या, ह्या शहरातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं उत्पन्नाचे स्तोत्र वाढले पाहिजेत, या हेतून आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो. कारण शेवटी असं आहे की आम्ही साहेब, आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली, लाडकी बहीणच योजना का काढली, त्याला काही कारण आहे. ते 1500 रुपये ज्या वेळेला आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये जातात ना साहेब, ते 100% पैसे हे चांगल्या कारणासाठी वापरले जातात. अनेक माता भगिनींनी त्यांच्या मुलाच्या शाळांची फी भरलीत. अनेक अशा महिला बघितलेत, माझे अनेक मित्र माझे मेडिकलवाले आहेत, हेमंत रोकडे आमच्या इथे बसलेत, त्यांच्या दुकानामध्ये अशा मी महिला बघितलेत की ज्यांना शुगरची गोळी घ्यायला पैसे नसतात, बीपीची गोळी घ्यायला त्यांच्या महिन्याचे पैसे नसतात. अशा माता भगिनींच्या हातामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे गेल्यानंतर ते सत्कारनीच लागतात. अनेक म्हणजे मी मागच्या वेळेला बघितलं होतं, पुण्यामध्ये असा प्रयोग झाला, ह्या लाडक्या बहिणीच्या पैशामधून एकीने व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्या वर्षी तिला 40,000 रुपये उत्पन्न मिळालं होतं. पण हे करण्यापाठीमागचं साहेब आर्थिक कॅल्क्युलेशन असं आहे, महिलांच्या हातात पैसा गेला तर तो सत्कारणी लागतो. त्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सगळी माझ्या आईच्या ताब्यात होती साहेब. माझे पोल्ट्री, माझी द्राक्षाची बाग, माझे सगळे व्यवहार माझी आई बघत होती, तिच्या हातात होते, तोपर्यंत चालू केलं होतं. आता दुर्दैवान ती नाही, आता तिचं स्ट्रगल आम्ही बघू आणि मागच्या 1.5 वर्षात फार भोगलाय. म्हणजे स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण माझ्याच घरात होतं. मला असं वाटतं की सगळ्या तुमच्या घरामध्ये ते उदाहरण आहे की एक स्त्री सक्षमपणे घर किती सांभाळू शकते. ती ज्यावेळेला गेले ना साहेब, त्यावेळेला आम्हाला कळलं, मी भाऊ म्हणजे माझे वडील, दादा, आम्ही एकत्र बसायचो. इतके पाहुणे, इतके आम्हाला पाहुणे सुद्धा माहित नव्हते, सगळं ती बघत होते. आम्हाला असं वाटतं की आम्ही राजकारण करतो, आम्ही सगळं सांभाळतो. वास्तव असं आहे की ती महिलाच सांभाळते, ती सगळं पाठीमागचं महिला सांभाळत असते, सगळं ती बघत असते आणि त्या महिलांना कुठेतरी न्याय द्यावा ही भूमिका घेऊन आम्ही ही काम करण्याची जबाबदारी घेतोय. दुर्दैवानं हे खरं सांगायला नाही पाहिजे राय साहेब, आता निवडणुकांचा सीझन असल्यामुळं तुम्ही आहे म्हणून फारसं काही बोलत नाही, पण आता ह्या कार्यक्रमावर सुद्धा आज ठीक आहे.
सोशल मीडियावरती. ठीक आहे, मी त्यावर फारसं बोलणार नाही, पण मला माहिती आहे ना सुहास बाबर काय करतोय. तो इथं येणारा प्रत्येक माणूस हा विट्यातल्या मार्केटमध्ये फिरतोय, काय ना काय तर खरेदी करतोय आणि अल्टिमेटली त्याचा फायदा सुद्धा विट्याच्याच मार्केटला होतोय विजयला साहेब. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण काय करायचं नाही, दुसऱ्याला कांद्याला नावं ठेवू नयेत. हा माझ्या तमाम माता भगिनींचा, त्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य महिलांचा तुम्ही अपमान करता असले काही करू नका. आणि माझा तुम्हाला शब्द आहे, शिवसाहेब पहिला प्रयोग होता आमचा. किती स्टॉल येतात काय, 126 स्टॉल. आता शेवटी आम्ही, तुम्ही जर काही ठिकाणी फिरून बघितलं तर आम्ही परत पार्टिशन वाढवले, जेणेकरून सगळ्यांना न्याय देता येतो बघायला. आणि ज्याला डिक्लेअर झालं, उभा केल्यानंतर किमान अजून 200-250 स्टॉल लागले असते, इतके प्रचंड फोन त्या ठिकाणी आम्हाला आले. त्यामुळे बीडीओ साहेब पुढच्या वर्षी पंतकाकांच्या सगळ्यांच्या परवानगीनं अख्खं ग्राउंड आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. आणि खूप मोठा हा महोत्सव, ग्रामीण भागाचा हा महोत्सव, शहराचा मोठा हा विट्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती अधोरेखित करेल, एवढा मोठा उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी घेऊया. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.